हॅलो फ्रेंड्स. तर पुन्हा एकदा मी तुमचा लाडका बनी घेऊन आले तुमच्यासाठी एक धमाकेदार गोष्ट, जी आहे एका बेडूक आजीची. एका सुंदर तळ्याच्या काठी छोटी 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 पिल्ले खेळत होती. उड्या मारणे, पाण्यात सूर मारणे, एकमेकांचा पाठलाग करणे, हे सारं काही त्यांचं सुरू होतं. तितक्यातच एक भला मोठा बैल तिथे पाणी प्यायला आला. खूपच तहान लागली आहे आज, असं म्हणून तो पाणी प्यायला लागला. आणि सगळे छोटे छोटे बेडूक धावा, पळा, वाचवा, केवढा मोठा राक्षस आलाय, पळा घराकडे, असं म्हणत म्हणत सगळी बेडकाची पिल्लं घराकडे पळाली. आणि घरी येऊन आजी समोर सगळे धापा टाकत 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 उभे राहिले. त्यावर बेडूक आजी समोर त्यांना म्हणाली, अरे असे का घाबरलात? तुमचे चेहरे का पांढरे पडलेत? छोटा बेडूक म्हणाला, अगं आजी, काय सांगू तुला, तिथे तळ्यावर एक खूप म्हणजे खूपच मोठा प्राणी आला होता आणि त्याचा आवाज ऐकूनच आमचे काळीज धडधडायला लागले. त्यावर आजी म्हणाली, हा हा हा, मोठा? अरे किती मोठा, माझ्यापेक्षाही मोठा होता का तो? छोटा बेडूक म्हणाला, बापले आजी, तुला काय सांगू, तो तर तुझ्यापेक्षा खूप खूप खूपच मोठा होता. आजीला मात्र तिच्यापेक्षा कोणी मोठं असेल हे काही सहन होईना. आजी तिचे पाय पसरून गाल थोडे थोडे फुगवत त्या लेकरांना म्हणाली की हे बघा माझ्याकडे. इतका मोठा होता का, असं आजीने म्हटल्यावर छोटे बेडूक, नाही ग आजी, तो तर याही पेक्षा मोठा होता. आजी बेडूक पुन्हा पोटामध्ये हवा भरत पोट फुगवत म्हणाली, आता बघा, यापेक्षा तर तो नक्कीच मोठा नसेल, हो ना? छोटे लेकर म्हणाले, अलेले आजी, तू कितीही फुगलीस तरी पण तो खूप खूप खूपच मोठा होता. तो तर अगदी पहाडासारखा दिसत होता. आजीला मात्र भयंकर राग आला. तिला वाटलं जगात माझ्यापेक्षा मोठे कोणी असूच शकत नाही. तिने स्वतःला चहूबाजूने फुगवायला सुरुवात केली. ती श्वास रोखून राहिली आणि आणखी फुगली, आणखी फुगली, आणि अचानक फट असा आवाज झाला आणि सगळीकडे शांतता. आजीचे पोट फुटून गेले आणि ती धाडकन खाली कोसळली आणि तिचा गर्व हा तिलाच नडला. बघा मुलांना, या गोष्टीतून आपण हेच शिकायचं आहे, पोकळ गर्व हा नेहमीच नाशाला कारणीभूत ठरतो. म्हणजेच काय, तर स्वतःबद्दल उगाच खोटा मोठेपणा कधीही मिरवू नये. पोकळ गर्व नाशास कारण होतो. माणसाने स्वतःची खोटी बढाई मारू नये. बाय बाय.